राजूचा पगार पहिल्या महिन्यात 1600 रुपये जमा होत आहे. पहिल्या महिन्यात 1600 रुपये. दुसऱ्या महिन्यात त्याच्या अकाउंटवर जमा होत आहे 1650 रुपये. तिसऱ्या महिन्यात जमा होत आहे 1700 रुपये. याप्रमाणे म्हणजे चौथ्याव्या महिन्यात किती जमा होईल? 1750. म्हणजे मला हे समजते की त्या राजूचा पगार दर महिन्याला 50 रुपये काय होत आहे? वाढ होत आहे, है ना? ठीक. असं करत करत आपल्याला त्याच्या 25व्या महिन्यापर्यंत, है ना, एकूण किती पगार जमा होईल म्हणते. एकूण पगार म्हटलं. ठीक. म्हणजे आपल्याला 25व्या महिन्यात त्याला किती पगार भेटल हे नाही काढायचं आहे. लक्षात घ्या. 25व्या महिन्यात त्याला किती पगार भेटल हे नाही काढायचं आहे. 25व्या महिन्यापर्यंत त्याचा एकूण पगार किती जमा होईल असा प्रश्न आहे. एकूण म्हणजे सर्वांची बेरीज. पडलं? ठीक. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 1600 अधिक 1650 अधिक 1700 अधिक 1750 असं करत करत 25व्या महिन्यात त्याचा काहीतरी पगार असेल. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले शोधणं आहे शेवटचे पद. पडलं? शेवटचं कितवं पद? 25वं पद. पडलं? ठीक. मग आपण 25वे पद कसं शोधतो तर आपण ऑलरेडी काल डिस्कस केलं, है ना? ठीक. मग n-वे पद बरोबर शिकवताना लक्ष द्यायचा. n-वे पद बरोबर a अधिक n-1 गुणेला d. ए म्हणजे पहिलं पद, n म्हणजे पदाचा क्रमांक, d म्हणजे फरक. झालं? ठीक. मग n-वे पद म्हणजेच 25वे पद बरोबर ए 1600 अधिक 25 - 1 गुणेला किती? 50. कारण प्रत्येक दोन पदांमध्ये फरक आहे 50चा. लिहिलं. ठीक. आता 1600 अधिक 24 गुणेला 50. मग 1600 अधिक 24 पाच करणे आपल्याला 120 आणि 120 वर 0 किती झाले? 1200. किंवा 5 × 20 0 2 5 2 10 2 12 इथपर्यंत. ठीक आहे. दोघांची करू आता बेरीज. 0 0 6 2 8 1 1 2. हे 2800 रुपये काय होय तर त्याचा 25व्या महिन्याचा पगार. 25व्या महिन्याचा म्हणजे असं करत करत त्याचा 25व्या महिन्यात पगार होईल 2800 रुपये. इथपर्यंत क्लिअर आहे, है ना? ठीक. आपल्याला या सर्वांची काय करणं आहे? बेरीज. मग आपण पाहिलं होतं की समेक्षण ऑफ nth टर्म, सर्व पदांची बेरीज बरोबर. पहिले पद म्हणजे n/2 आणि a अधिक l म्हणजे शेवटचं पद, है ना? जे शेवटचं 25वं पद किती काढलं आपण? 2800. इथपर्यंत ठीक आहे. मग n ची किंमत किती? 25 भागेला 2. a म्हणजे पहिले पद 1600 अधिक l म्हणजे 2800, है ना? ठीक. मग आता आपण इथं लिहितो. 25 भागेला 2 आणि 1600 आणि 2800 काय करू? बेरीज. 0 0 म्हणजे इथं गुणेला घेऊ. 25/2 गुणेला 0 0 2. आता 8 आणि 6 14 4 पुन्हा हातचा 1 2 आणि 2 4 2200. पडलं? ठीक. म्हणजे आता करण्या 25 गुणेला 2200 पुन्हा 0 0 25 2 50 5 आले. 25 2 50 आणि 5 55. तर त्याचा पूर्ण 25व्या महिन्यापर्यंत एकूण पगार अकाउंटला जमा होईल 55,000 रुपये. हे आपल्या गणिताचं उत्तर. आपण या मेथडनं जाऊ शकतो. अजून पुन्हा एक दुसरी मेथड सांगतो, फक्त पहिले लिहून घ्या. काय म्हटलं? दुसरी मेथड म्हणजे दुसरी मेथड नाही. पहा, लक्ष द्या शिकवाकडे. आपण nth टर्म सर्व पदांची बेरीज याच्यासाठी अजून एक फॉर्म्युला लिहिला होता, है ना? ठीक. एकतर हा होता म्हटलं. पहा, लक्ष द्या. हा फॉर्म्युला अप्लाय करायसाठी शब्दाकडे लक्ष द्या. हा फॉर्म्युला अप्लाय करायसाठी आपल्याला
पहिलं पद ऑलरेडी माहित होतं, पण शेवटचं पद शोधा लागलं. लक्षात येत आहे? मग शेवटचं पद शोधासाठी आपल्याला पुन्हा हा फॉर्म्युला वापरा लागला 25वे पद शोधासाठी. पडत आहे? ठीक. पण याच्या ऐवजी आपण सर्व पदांची जर बेरीज करायचं असेल है ना, तर आपण आणखी एक फॉर्म्युला पाहिलाय आणि त्याचा वापर आपण करू. पहा, आपण याही पद्धतीनं करू शकतो. जसं सर्व 25 पदांची बेरीज म्हणजे सर्व पदांची बेरीज बरोबर है ना, n/2 कंसाच्या आतमध्ये 2a अधिक n-1 गुणेला d. शक्यतोवर हा फॉर्म्युला पाठ करा. ठीक आहे, शक्यतोवर याचाच वापर करा. ठीक. आता याच्यात आपल्याला कुठंच एक्स्ट्रा शेवटचं पद शोधायचं काम नाही, कारण पहा ना, n ची किंमत तुम्हाला माहित आहे 25, पदाचा क्रमांक, पहिलंही पद तुम्हाला माहित आहे, n पण माहित नाही, फरकही माहित आहे. समजलं? मग एक्स्ट्रा आपल्याला पहिले शेवटचं पद शोधा आणि मग कॅल्क्युलेशन करा, काही गरज नाही. ओके, ठीक. म्हणजे n म्हणजे घेतला आपण 25/2, 2 गुणेला 1600 प्लस 25 वजा 1 आणि गुणेला 50 झालं. ठीक. मग 25/2 3200 प्लस 24 गुणेला 50. 25/2 आता 3200 मायनस 1200 है ना, आणि आता आपल्याला करायचं आहे प्लस 25/2 गुणेला दोघांची काय करू बेरीज 4400 आणि इथं येईल 2200 आणि फक्त 2200 गुणेला किती करणे 25. मग या दोघांचा गुणाकार किती येते 55,000. म्हणजे सर्व पदांची बेरीज 55,000, म्हणजे त्याचा एकूण पगार किती तर 55,000. असं करू शकतो आपण है ना. घ्या मग. आता एका शेतकऱ्याने 1,000 रुपये कर्ज घेतले, म्हणजे 1,000 रुपयाचं कर्ज काढलं. त्याने त्यावरचं पूर्ण 140 रुपये व्याज आहे त्याचं, हे 12 हप्त्यात परत करण्याचं कबूल केलं है ना. ते किती व्याज 140 रुपये, म्हणजे 1000 आणि 140 असे टोटल किती होईल 1140. म्हणजे 1140 रुपये त्याला आता परत करायचे आहे, पण तो एकदम नाही देऊ शकत. तर त्यानं त्या 1140चे काय पाडले इन्स्टॉलमेंट हप्ते, आणि ते हप्ते पाडले 12. ठीक आहे 12. मग त्याच्याही पण कंडिशन होत्या काय, तर प्रत्येक पुढचा हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी, 10 रुपयाने कमी. पडत आहे ते. प्रत्येक पुढचा हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने कमी. उदाहरणार्थ पहिला हप्ता दिला त्यानं 100 रुपये, तर पुढचा हप्ता असेल 90 रुपये. असं प्रत्येक पुढचा हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयानं कमी. ठीक आहे ओके. मग त्यानं पहिल्या हप्त्यात किती रुपये दिले असावे असा आपला प्रश्न आहे. बरोबर. ठीक. मग आपण असं म्हणू शकतो की समजा त्यानं पूर्ण 12 हप्त्यात परत केले ना, लक्ष द्या 12 हप्त्यात परत केले म्हणजे 12 टर्म आहे, 12 पद आहे. पहिल्या महिन्यात पहिल्या हप्त्यात काहीतरी रक्कम, दुसऱ्या महिन्यात काहीतरी रक्कम, अशा रकमा किती आहे 12. मग या सर्व 12 पदांची बेरीज जी होणार आहे 1140. मग इथं प्रत्येक पुढचा हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयानं कमी आहे, म्हणजे प्रत्येक पदांमधला 12ही पदांमधला फरक सुद्धा सारखा आहे. किती रुपयाचा 10 रुपयाचा है ना. लक्षात येत आहे. पण इथं प्रत्येक शब्दाकडे लक्ष, प्रत्येक पुढचा हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयानं कमी आहे, म्हणून इथं फरक 10 रुपयाचा न घेता -10 रुपयाचा घेणार आहे. कारण -10 -10 -10 करत करत पुढे जाणार आहे. हा इथं जर प्रत्येक पुढचा हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयाने जास्त असता
तर +10 +10 +10. इथं फक्त एवढी काळजी घेणे पडलं. म्हणजे दोन्ही प्रकारे गणित पेपरला असू शकते की प्रत्येक पुढचा हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 रुपयानं कमी किंवा जास्त. जर कमी असेल तर -10 आणि जास्त असेल तर +10. पटत आहे? ठीक. मग हे गणित सुद्धा आपण श्रेणीनं सॉल्व करू शकतो. पहा मग, सर्व 12 पदांची बेरीज. पडलं? सर्व 12 पदांची बेरीज बरोबर पहिलं पद. आता पहिला हप्ता किती दिला किंवा बेरीजसाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो? n/2. 2a अधिक n-1 गुणेला d झालं. मग आता n म्हणजे तुम्हाला माहित आहे किती आहे? 12. कारण 12व पद है ना. द्या लक्ष. पहा 12/2. 2 गुणेला पहिलं पद माहित आहे काय? नाही. तेच शोधायचं आहे. पहिला हप्ता किती रुपये है ना. मग 2a तसंच ठेवू. a म्हणजे आपलं पहिलं पद होय. n म्हणजे काय रे? प्लस n 12 -1 आणि d म्हणजे फरक. या गणितात फरक किती आहे? -10. ओके ठीक. म्हणजे गुणेला -10 गुणेला है ना. ठीक. मग झालं. आता बेक बे बेसक 12 म्हणजे हे झाले 6. 2a अधिक 12 मधून 1 गेला 11 गुणेला -10. पडतंय? ठीक. म्हणजे इथं 6 2a प्लस आता 10 11 किती होते गुणाकार? 110 -110. ठीक आहे. ओके. आता इथं 6 2a मायनस प्लस मायनस म्हणजे हे काय होईल? -110. ओके. इथपर्यंत आपल्याला सर्व पदांची बेरीज माहित आहे 1140. कारण 1000 रुपये त्याचं रक्कम आणि 140 रुपये व्याज. मग या सर्व पदांची बेरीज आहे 1140 है ना. ठीक. 1140. मग हे गुणाकारातले इकडे जाऊन जाईल भागाकारात. मग 6 1 6 किती राहिले? 5. 54. 6 किती? 54 9 है ना. हे झाले 90. ठीक आहे. ओके. बरोबर 2a मायनस 110. हा मायनस इकडे जाऊ प्लस. मग या दोघांची होते बेरीज 0. परत 9 1 10 0 आणि 1 1 300 बरोबर किती? 2a है ना. ठीक. आणि गुणाकारातले 2 भागाकारात. मग a बरोबर किती रे? 100. म्हणून त्याचा पहिला हप्ता किती रुपये होता? 150 रुपये. समजलं? याच्यासाठी आपल्याला शेवटचं पद शोधायचं काम नाही पडत जर आपण या फॉर्म्युल्याने गेलो. पडत आहे ते. कारण शेवटचं पद माहितच नव्हतं. आपल्याला शोधायचं आहे पहिलं पद. क्लिअर? चला घ्या मग. आता या गणितात आपल्याला पहिल्या रांगेत दिल्या 18 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 21 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, असं करत करत 25व्या रांगेतील खुर्च्या सांगायचं आहे. रांगेतील खुर्च्या म्हणजे एकतर 25व्या रांगेत किती खुर्च्या आहे ते सांगणे किंवा आपल्याला संपूर्ण नाट्यगृहात एकूण खुर्च्या किती हे सांगणे. मग जर 25व्या रांगेतल्या खुर्च्या सांगायच्या आहेत तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा n-वे पद है ना. मग 25वे पद बरोबर पहिले पद अधिक n-1 गुणेला फरक कितीचा आहे? 3. मग आता 18 अधिक 24 गुणेला 3. ठीक आहे. चालेल. 18 अधिक किती रे? मग 72 आणि 8 आणि 2 10 किती? 90. मग 25व्या रांगेत एक्झॅक्ट खुर्च्या किती? तर किती? मग 90. पण आपल्याला संपूर्ण नाट्यगृहात खुर्च्या विचारल्या तर आपण सर्व पदांची बेरीज बरोबर n/2 म्हणजेच 25/2. आता पहिले पद 18 अधिक शेवटचे पद 90 कारण आता इथं 90 माहित आहे म्हणून. मग आता 25/2 गुणेला 8 9 1 10. ठीक आहे. मग आता काय करू? 2 5 10
आणि बेचूक 8, 25 चूक 100 आणि 25 5 125, 1350. संपूर्ण नाट्यगृहात 1350 खुर्च्या आहेत. पण जर पेपरला गणित फक्त विचारलं 25व्या रांगेत खुर्च्या किती असं नाही विचारलं, तर नाट्यगृहात संपूर्ण नाट्यगृहात खुर्च्यांची संख्या किती, तर मग एकूण बेरीज जर काढायचं असेल तर पहिले शोधत बसल्यापेक्षा आपण आपलाच फॉर्म्युला लावू शकतो, है ना. ठीक, सर्व पदांची बेरीज बरोबर n/2, 25 भागेला 2. आता इथं गुणेला, है ना. ठीक, काय करतो 2 म्हणजे 2 गुणेला 18 आणि तुम्ही डायरेक्ट 18 2 36 अधिक n-1 म्हणजे 25 - 1 24 आणि 24 गुणेला 3 किती 72 आणि आता 25/2 गुणेला 6 2 8 7 3 10 2 न भाग द्या, तो भाग जाईल 54 आणि 54 गुणेला 25 1350. बेरीज म्हटली तर माझं सजेशन आहे डायरेक्ट करा, पण जर पद शोधायचं असेल तर हे घ्या. पडतंय? ठीक, घ्या मग लिहून आता.